आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. डॉर्फ केटल केमिकल इंडिया यांच्या CSR निधीतून सप्रेम आणि नवदृष्टी संस्थेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या मियावाकी डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय. संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीनं प्रथम क्रमांक पटकावत 1 लाख रुपयांचं बक्षीस मिळवलंय. तर अकोले तालुक्यातील लहित खुर्द ग्रामपंचायतीनं द्वितीय क्रमांकासह 75,000 रुपयांचं बक्षीस मिळवलंय. राजस्थानचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतींचा गौरव केला गेलाय. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, डॉर्फ केटल प्रायव्हेट लिमिटेडचे CSR प्रमुख संतोष जगधने, डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सामाजिक कार्यकर्त्या नताशा मिश्रा, जिल्हा परिषद नाशिकच्या माजी सदस्या सीमंता कोकाटे, येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सप्रेम संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश गायकवाड, भाऊसाहेब वावीकर, बाळासाहेब गायकवाड, अनिल कवठे, प्रकल्प समन्वयक हिमांशु लोहकरे, तालुका समन्वयक नितीन कोकणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. पंचायत समिती येवला आणि ग्रामपंचायत कुसूर येथे सप्रेम संस्था आणि नवसृष्टी संस्था यांच्या विद्यमानं आमच्या कुसूर येथे डॉर्फ केटल स्पर्धेमध्ये आम्ही सहभाग घेतला. या स्पर्धेअंतर्गत आम्ही 3000 विखुरलेल्या स्वरूपातले झाडं आणि 300 रोपं म्हणजे जे घनजंगल मियावाकी घनजंगल आम्ही त्या ठिकाणी उभं केलं. आणि या स्पर्धेअंतर्गत आम्ही अतिशय आमच्या गावकऱ्यांनी, सरपंच, सर्व सदस्य, गावकरी, ज्येष्ठ नागरिक सर्वांनी आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा या सर्वांनी अतिशय योग्य पद्धतीने सर्वांनी सहकार्य केलं. आणि आज आम्ही या डॉर्फ केटल स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा जे पुरस्कार मिळवला तो आम्ही सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी आम्ही सुपूर्द करत आहोत. आज या ठिकाणी डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा लाभ मिळाला होता. या अनुषंगाने या डॉर्फ केटल ही संस्था, या संस्थेचे पदाधिकारी असतील, जे कर्मचारी असतील, त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी त्या मियावाकी जंगलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यात आले. त्या मार्गदर्शनाच्या आधारे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला या डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धेच्या सत्र 2 मध्ये आमच्या सोनेवाडी तालुका संगमनेर या गावाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं हा गावाच्या विकासामध्ये किंवा गावाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने आज या ठिकाणी आम्हाला आनंदाची गोष्ट वाटते की आमचं गाव खऱ्या अर्थानं पर्यावरणाच्या दृष्टीने आज या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच या ठिकाणी 1 नंबरचं गाव म्हणून आम्हाला या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आमच्या गावातील सर्व नागरिक असतील, ग्रामपंचायत सरपंच असतील, सदस्य असतील किंवा इतर नागरिक असतील, यांचा सर्वांचा सहभाग आहे. आणि या सहभागाच्या अनुषंगाने आम्हाला हे आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मिळण्याचा लाभ मिळालेला आहे. मी आमच्या सर्व सोनेवाडी ग्रामस्थांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो. आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आज मियावाकी जंगलाची स्थापना या आमच्या सोनेवाडी ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतच्या आवारामध्ये झाली, तशीच एक स्थापना प्रत्येकाच्या घरी हे मियावाकी जंगल झालं पाहिजे. आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासूनच करणार आहे. तसेच माझे सहकारी असतील, आमचे गणेश गोमासे असतील, भागवत सांगळे असतील किंवा आमचे किसन नाना, हे सर्वच आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही काम करून या ठिकाणी या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा सहभाग लाभलेला आहे. सर्व ग्रामस्थांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मी सरपंच ललित खुर्द अनिता किशोर गोडसे. आम्ही आमच्या गावामध्ये डॉट कॅटल फीड या कंपनीतर्फे तसेच नवसृष्टी तसेच सप्रेम या संस्थेकडून आंबा लावगड 2000 रोपांची आंबा लावगड केलेली आहे. या कंपनीतर्फे आम्ही आज द्वितीय पारितोषिक वितरणामध्ये आमचा 2रा नंबर आलेला आहे. डॉट कॅटल कंपनीतर्फे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळाले. आम्ही या कंपनीचे बहुत आभारी आहे. डॉट कॅटल फीड या कंपनीतर्फे 75,000 रुपयाचं बक्षीस मिळाले आहे. या बक्षिसाचा वापर आम्ही
पर्यावरणासाठीच करणार आहोत. आम्ही आमच्या गावामध्ये जसे आतापर्यंत शोची झाडे, आंब्याची झाडे असेल, मियावाकी जंगल असेल, अशी 8 ते 10 हजार वृक्ष लागवड लावलेली आहे. यापुढे आम्ही पर्यावरणासाठीच या पैशांचा वापर करू. हे बक्षीस आम्हाला पात्र होण्यासाठी आम्हाला महिला बचत गटाचा बहुत म्हणजे प्रतिसाद मिळाला आणि गावातील सर्व तरुण मित्रमंडळ असेल, तसेच आमचे ग्रामविकास अधिकारी शेके साहेब असतील, तसेच रोजगार सेवक सुनील गोडसे असतील, तसेच बिटियाना असतील, तसेच ग्रामपंचायतीमधील सदस्य, सर्व कर्मचारी, तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळा या सर्वांचाही आम्हाला सहभाग लाभला. आज सांगताना अभिमान वाटतोय आणि अतिशय आनंद होतोय की आमच्या गावाला डॉर्फ कॅटल जंगल कपमध्ये द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे हे पारितोषिकामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे तो नवदृष्टी संस्था व सप्रेम संस्था. या संस्थेने आमच्या गावामध्ये मियावाकी जंगलाचं बीज पेरलं आणि आज त्याचं रूपांतर वटवृक्षात होऊन त्याची फळं सुद्धा आमच्या गावाला चाखायला मिळाली. या दोन्ही संस्थांचे, त्याचप्रमाणे डॉर्फ कॅटल जंगल कपचे तिन्हींचेही मी मनापासून आभार मानते. राज्यभरातील तब्बल 50 ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक ग्रामपंचायतीनं एका गुंठ्यामध्ये सुमारे 300 झाडांची मियावाकी पद्धतीनं लागवड केली. कमी जागेत घनदाट वनराई उभी करण्याची ही संकल्पना ग्रामीण भागात प्रभावीपणे रुजली असून अनेक गावांनी हरितक्रांतीकडे टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल ठरलंय. स्पर्धेतील मियावाकी प्रकल्पांची पाहणी नवदृष्टी संस्थेचे शशी भूषण, डॉक्टर प्रदीप काकडे तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी केली. सहभागी 50 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. तृतीय क्रमांकाचं 50,000 रुपयांचं पारितोषिक विभागून दिलं गेलं. येवला तालुक्यातील कुसूर आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील डोंगरगाव या ग्रामपंचायतींना संयुक्तपणे हा सन्मान मिळालाय. तर उत्तेजनार्थ प्रत्येकी 10,000 रुपयांची बक्षिसं वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबरडा, येवला तालुक्यातील रेंडाळे आणि विसापूर तसेच संगमनेर तालुक्यातील मालदाड आणि निळवंडे ग्रामपंचायतींना प्रदान केलं गेलंय. डोळ्याचं पारणं फेडणारी आणि आनंदाश्रू दाटून आणणारी ही स्पर्धा आज डॉर्फ कॅटल जंगल कप 2.0 ही आता साजरी झाली आणि विजेत्यांचा जो आनंद द्विगुणित बघताना खरोखर आम्हाला भरभरून आलं. आणि ही जी काही जंगल चळवळ लोकसहभागाने सुरू झालेली आहे ही खरोखर फार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. अगदी 11 तालुके 5 जिल्हे यामध्ये ही स्पर्धा पोचलेली आहे आणि लोकांचा सहभाग हा जवळपास 60-70% आहे आणि आमचा सहभाग हा फार अत्यल्प आहे. परंतु ही सगळी चळवळ ही लोकसहभागाची ताकद आहे आणि मला आशा आहे की ह्याने आपल्या संपूर्ण पृथ्वीवर आलेलं आपलं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट किंवा क्लायमेट चेंजचं संकट ह्याला आपल्याला सर्व एकीच्या बळीने आपल्याला कुठेतरी थांबवता येईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला निसर्गाची सेवा करता येईल. माझं सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, सर्व झेडपींना आणि त्याचप्रमाणे पंचायत समितींना आव्हान आहे की आपण ही वृक्ष चळवळ आपल्या प्रत्येक गावापर्यंत पोचवावी आणि आपल्या पृथ्वीची पुन्हा एकदा तिला नटवावी अशी माझी मनोमनी इच्छा आहे. जे काही सहकार्य लागेल ते डॉर्फ कॅटल आपला सढळ हस्ते करण्यास तयार आहे. तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आमच्या मदतीची, आपल्या सेवेची आम्ही आपल्याला विनंती करतो. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात पर्यावरणाबाबतची जाणीव अधिक दृढ झाली असून एक गाव एक जंगल ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू लागली आहे. मियावाकीच्या माध्यमातून उभी राहणारी ही हरित भिंत भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाची हमी ठरणार आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.